हॅलो फॅमिली, कसे आहेत मग? मज्जेत ना? चला तर मग मी आलेली आहे संध्याकाळच्या कामावरती. तर मग इकडे होमकुक म्हणून मी आज काय काय बनवलेलं आहे ते पाहूयात. तर इकडे पहिल्या कामावरती मला बनवायचे होते हिरवे मूग, पालक, गरगटी भाजी अशी बनवायची होती मस्तपैकी. तर ती अगोदर मी सर्व कुकरला शिट्टी देऊन घेतली आणि तडका दिलेला आहे. तसेच चपाती बनवलेली आहे. तर ते काम संपवून आता आलेली आहे पुढच्या कामावरती. तर इकडे माझे फक्त चपातीच असतात. तर मस्तपैकी इथे पटापट चपाती बनवून घेतलेली आहे. तर आज संध्याकाळच्या माझ्या 2 कामावरती मला सुट्टी आहे. तर आता ते काम संपवून मी आलेली आहे पुढच्या कामावरती. तर इकडे मला बनवायचे होते फुलके बनवायचे होते, तसेच सॅलड कट करायचं होतं आणि पनीर तसेच शिमला मिर्च वगैरे कट करून ठेवायची होती. मग सर्व तयारी वगैरे करून घेतली आणि मस्तपैकी यांचं सर्व बनवलेलं आहे जेवण मी. आणि जिरा राईस बनवायचा होता. तर अशा प्रकारे इथे मी सर्व बनवून घेतलेलं आहे. तर बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की मी ज्या सुक्या भाज्या बनवत असते तर त्याच्या रेसिपी पाहिजेत म्हणून. तर बऱ्यापैकी सुक्या भाज्या मी काय काय बनवत असते वेगवेगळ्या, कशाप्रकारे 10 ते 15 मिनटात कोणती भाजी 20 मिनटात कशी बनवायची, बऱ्याच रेसिपी मी यूट्यूब चॅनलवरती किंवा इंस्टाग्रामवरतीही दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. तसेच यूट्यूब चॅनलवरतीही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो नक्की करा. तसेच नवीन फॉलोअर्स आहेत बरेच काही, आता त्यांनीही बऱ्यापैकी छान छान कमेंट केलेले आहेत. तर तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार मानते. आणि तुझं गाव कोणतं वगैरे सर्वांनी कमेंट केलेले आहेत. तर त्याच्यावरती मी एक व्हिडिओ खास बनवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. चेक करून माझ्या यूट्यूब चॅनलवरतीही दिलेला आहे आणि इंस्टाग्रामवरतीही मी दिलेला आहे. आता मस्तपैकी अशा प्रकारे सर्व जेवण मी आणि सर्व कामं संपवून निघालेली आहे घरी. तर घरी आज जेवणामध्ये मी जाते वेळेसच शेपूची भाजी बनवून गेलेली होती आणि भाकरी बनवून गेलेली होती. तसेच माझ्या आईने गवारीची शेंग आणि ठेचा दिलेला होता आणि माझ्या बहिणीने दिलेली होती आज काजूची भाजी केली होती तिने रस्सावाली, तर ती दिलेली होती. तर मस्तपैकी आता मी जेवण करायला घेतलेलं आहे. तुम्ही पण या जेवायला. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा.